हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आपण पाहतो ग्रॅव्हिटेशन 10th क्लासचे लेक्चर्स. त्यामध्ये आजचं आपलं लेक्चर आहे फ्री फॉलवरती. तर सायन्स महाराज बोर्डसाठी जे ग्रॅव्हिटेशन नावाचा टॉपिक आपला पहिला टॉपिक आहे, त्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आजचं आपलं 8th लेक्चर आहे. बाकीचे लेक्चर्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील प्लेलिस्टमध्ये, किंवा आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊनही तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन. तर आज आपण फ्री फॉल पाहतो. आता फ्री फॉल म्हणजे काय, सगळ्यांनी आपण पाहिलं असेल की नेमकं ग्रॅव्हिटेशनमध्ये फ्री फॉल नावाची कन्सेप्ट काय असते. आणि तुम्ही जनरली याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत, न्यूमरिकल्स येतात, आणि एक्झाममध्ये हे न्यूमरिकल जे आहेत फ्री फॉलवरचे ते महत्त्वपूर्ण आहेत. का महत्त्व आहे त्यांना, कारण हे न्यूमरिकल जेव्हा सॉल्व्ह होतील तेव्हा तुम्हाला स्कोर करता येतो. हे न्यूमरिकल थोडीशी डिफिकल्ट जातात, म्हणून लक्ष द्या. शेवटपर्यंत तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला पूर्ण न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतील. आता पहिला प्रश्न काय आपल्याकडे, कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवते का की व्हॉट आर द न्यूटन लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आपण पाहिलेत. न्यूटनचे जे 9th क्लासमध्ये लॉज ऑफ मोशन होते ते तुम्हाला माहिती असली पाहिजे, आणि ते लॉज ऑफ मोशन या ठिकाणी यूज केले जातात. आणि ते कोणकोणते तुम्हाला आठवत असेल तर पहा. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सेलरेशन इंटू टाईम. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी इंटू टाईम प्लस हाफ ऑफ ॲक्सेलरेशन इंटू टाईमचा स्क्वेअर. फायनल वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर प्लस 2 इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. तर अशा प्रकारचे हे 3 कायनेमॅटिक इक्वेशन्स म्हणू शकतो, किंवा न्यूटन लॉज ऑफ मोशन्स आहेत. आणि हे न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आपण फ्री फॉलमध्ये वापरतो, आणि हे मला वाटतं तुम्हाला 9th क्लासमध्ये झालेले आहेत. म्हणजे 9th क्लासमध्ये झालेले हेच क्वेश्चन आपला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, म्हणजे हेच फॉर्म्युले जे आहेत हे माहिती आहेत. आणि 9th क्लासला मला वाटतं त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन्स प्रॅक्टिस केली असेल. डबल आज आपण या ठिकाणी याच्यावरती प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे याच्याच क्वेश्चन्सला हेच फॉर्म्युले आहेत, याच्यावरचेच क्वेश्चन, सेम कन्सेप्ट आपल्या यूज करायचे आणि इझिली शॉर्टकटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चालेल, तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या पॉईंटकडे येऊया. फ्री फॉल म्हणजे काय. आता तुम्ही पाहिलं असेल कधी, समजा आपण एखादा बॉल असा हातामध्ये घेतला आणि असा सोडून दिला, तर काय होतं, तो बॉल खाली पडतो. आणि जो खाली पडतो तो कशामुळे, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे आपण जर मी एखादा ऑब्जेक्ट सोडला, तो खाली पडतो, आणि खाली पडण्यामागं कोण रिस्पॉन्सिबल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग जर तो बॉल खाली पडण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिस्पॉन्सिबल असेल, आणि त्या मोशनला फ्री फॉल मोशन म्हणतो आपण. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर असा खाली येत असेल म्हणजे तर त्याला फ्री फॉल. मग फ्री फॉलला जर एक्झॅक्टली डिफाईनच करायचं असेल की फ्री फॉल नेमकं काय आहे, जे डेफिनेशन आपण सांगू शकतो. व्हेन वी रिलीज अ स्टोन ऑर बॉल, काही असो, फ्रॉम अवर हँड, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट ऑन इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात ठेवा, जर एखाद्या ऑब्जेक्टवरती फक्त ओनली कोणता फोर्स असला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे मी जर या ठिकाणी हा जर बॉल खाली सोडत असेल, एअर रेजिस्टन्स नसला पाहिजे, निग्लेक्टिंग द एअर रेजिस्टन्स. समजा या ठिकाणी एअर रेजिस्टन्स नाही आहे आणि मी या ठिकाणी एक बॉल खाली सोडतोय, तर बॉल जेव्हा खाली पडतोय तर या ठिकाणी फक्त त्याच्यावरती काय, ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाला पाहिजे. म्हणजे त्याच्या जर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असेल तर त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. आणि फ्री फॉलमध्ये होतं काय की ओनली वन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पक्क लक्षात ठेवायचे की जेव्हा तुम्ही फ्री फॉल म्हणता तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा कुठलाही फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत नाही. आणि जर कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, त्या प्रकारच्या मोशनला काय म्हणतो आपण, फ्री फॉल. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑब्वियसली, अँड द स्टोन फॉल्स अंडर द ॲक्शन ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी. अंडर द इट्स इन्फ्लुएन्स म्हणजे ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर या ठिकाणी मी सोडला, तो खाली पडतोय आणि त्याच्यावरती फिक्शनल फोर्स नाही आहे, एअर रेजिस्टन्स नाही आहे, किंवा कुठलाही फोर्स नाही आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट आहे. आणि या केसला आपण काय म्हणत असतो, फ्री फॉल. म्हणजे शॉर्टकटमध्ये जर सांगायचं म्हणतो, व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे मोशन ऑफ ऑब्जेक्ट अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर मोशन जे होतं त्याला फ्री फॉल म्हणतो. त्यामध्ये दुसरा कुठलाही फोर्स यावरती ॲक्ट होत नाही आहे. लक्षात, वेन एव्हर द ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी अलोन इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. म्हणजे जर एखादी ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल पण कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये, त्याच वेळेस त्या ऑब्जेक्टला काय म्हणतो, ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली. म्हणजे तो ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होतो असं म्हणू शकतो. मग ग्रॅव्हिटीच्या ऑब्जेक्टमध्ये येत असेल तर मग त्याच्यावरती ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे, जर हा बॉल खाली पडतोय त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय, तर आपण त्याच्यावर ॲक्ट होणारा ॲक्सेलरेशन पण कोणतं असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, ज्याची व्हॅल्यू आपण काय घेतो, 9.8 घेतो. पण 11th क्लासमध्ये गेल्यानंतर याच व्हॅल्यूला आपण काय करतो, 10 घेऊ शकतो. आता यामध्ये पहा, इनिशियल वेलॉसिटी आपण बॉल सोडता वेळी 0 असेल, हे कॅल्क्युलेशन्स आहेत आपल्याला पाहायचे. फ्री फॉल, द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. म्हणजे फ्री फॉलच्या कंडिशनमध्ये इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे, 0. म्हणजे समजा जर मी या ठिकाणी पेन सोडत असेल तर इनिशियल वेलॉसिटी म्हणजे स्टार्टिंगला, सुरुवातीला वेलॉसिटी काय असणार आहे, 0. ही इनिशियल वेलॉसिटी 0 दिले पहा. तर इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे, 0. आणि खाली येते वेळेस त्याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे, जवळपास. ओके, हां, परत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 असते, पण जसं तो खाली येत राहील अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कारण त्याला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खालच्या डायरेक्शनला ॲक्ट आहे, आणि ती ग्रॅव्हिटी त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली घेऊन येते. आणि जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ग्रॅव्हिटी त्याच्यावरती ॲक्ट होत असते तर ग्रॅव्हिटी त्याची वेलॉसिटी वाढवते. पहा,
ॲक्सलरेशनचं काम काय किंवा फोर्सचं काम काय, तर वेलॉसिटी वाढवणं. तुम्ही 9th क्लासमध्ये आपण लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये फोर्स अँड लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये पाहिलेले, न्यूटनचे लॉज ज्यावेळेस पाहिलेत, तर त्यावेळेस जर पाहिलं असेल तर एखादा ऑब्जेक्ट जर खाली, समजा तुम्हाला स्वतःला माहिती आहे, जर एखादा ऑब्जेक्ट जर मी इथून खाली सोडला तर सुरुवातीला त्याची वेलॉसिटी कमी असते, इथं आला वेलॉसिटी जास्त, अजून खाली याला वेलॉसिटी जास्त, अजून खाली याला वेलॉसिटी जास्त, जसा जसा तो खाली जात राहील तसं त्याची वेलॉसिटी इन्क्रीजिंग असते, वाढत जाते. कोणामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. मग त्यामुळे आपण म्हणू शकतो की वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. वेलॉसिटी काय होते? इन्क्रीज होते ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे म्हणा किंवा ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे म्हणा, जसजसा तो ऑब्जेक्ट खाली येत राहील तसं त्याची वेलॉसिटी काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे. ती वाढलेली वेलॉसिटी ती कोणामुळे वाढली असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आपण पाहू शकतो, समजा आपण या ठिकाणी ड्युरिंग द फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अपोजेस मोशन ऑब्जेक्ट अँड बायन्स फॉर ऑल्सो ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. आपण म्हणू शकतो की ड्युरिंग द फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर, हवेमुळे असलेला, अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड बॉयन्स फोर्स ऑल्सो ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. आता हे दोन प्रकारचे फोर्स आहेत. समजा हा बॉल जर खाली येत असेल तर पहिलं त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, म्हणजे त्याचं वेट काय असतं? mg डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होईल. मग हे जर वेट त्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होत असेल mg, तर ऑब्व्हियसली एअर रेजिस्टन्स, हवेचा प्रश्न काय असतो? हवा अपोज करते, एअरचा अपोजिंग फोर्स असतो. एअर रेजिस्टन्स जो आहे तो अपोजिंग आहे. मग तो काय करेल? या बॉलवरती वरच्या डायरेक्शनला एअर रेजिस्टन्स ॲक्ट होईल, म्हणजे एअर रेजिस्टन्समुळे याला फोर्स ॲक्ट होईल. आणि त्याचबरोबर बॉयन्स फोर्स पण ॲक्ट होतो. बॉयन्स फोर्स म्हणजे काय? तुम्ही 9th क्लासमध्ये पाहिलं असेल, ओके, की एखादा ऑब्जेक्ट तुम्ही पाण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल कधी, की एखाद्या आपण पाण्याची घागर किंवा बकेट पाण्यामधून जर असं वर उचलत असताल तर जोपर्यंत ते पाण्याच्या मध्ये तोपर्यंत हलकं वाटतं, पाण्याच्या बाहेर आल्यानंतर जड लागतं. तर पाण्याच्या मध्ये असताना ते हलकं का लागतं? कारण तो पाण्यामध्ये जेव्हा असतं त्याच्यावरती बॉयन्स फोर्स असतो आणि तो बॉयन्स फोर्स त्याला वरती फोर्स ॲक्ट करत असतो, म्हणजे कुठल्या ऑब्जेक्ट होती. तसं फ्लुइडमध्ये होतं. आता फ्लुइड म्हणजे काय? पाण्यामध्ये होऊ शकतं. तर हवेमध्ये पण बॉयन्स फोर्स असतो का? यस. तर हवेमध्ये पण एक बॉयन्स फोर्स असतो आणि त्या बॉयन्स फोर्समुळे त्या ऑब्जेक्टला वर ढकलला जातो, वरती एक फोर्स ॲक्ट होतो. म्हणजे आपल्याकडे कोणते फोर्स आहेत? एक एअर रेजिस्टन्स एक आणि दुसरा बॉयन्स फोर्स. हे दोन्ही पण त्याच्यावरती ॲक्ट होतात, पण आपण त्याला फ्री फॉल असं नाही म्हणू शकत जनरली. तर त्याला आपण दुसरे 2-3 बोर्ड फोर्स ॲक्ट असल्यामुळे फ्री फॉलमध्ये कन्सिडर केला जात नाही. आपण ह्या फोर्सेसला निग्लेक्ट करतो आणि खरा फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेत असतो. लक्षात, ट्रू फ्री फॉल जे असते पॉसिबल कुठे? फक्त व्हॅक्यूममध्ये. मी तेच म्हटलं की ट्रू फ्री फॉलचा अर्थच काय असतो? मोशन अंडर ग्रॅव्हिटी, म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर मोशन होत असेल. मग समजा मी या ठिकाणी करत असेल, या ठिकाणी जर बॉल मी खाली सोडत असेल एखादा बॉल, जेव्हा तो खाली जात राहील तर त्याच्यावरती किती फोर्स ॲक्ट होतील? एक, त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला, दुसरं एअर रेजिस्टन्स अपवर्ड डायरेक्शनला, बॉयन्स फोर्स अपवर्ड डायरेक्शनला. तर या मोशनला खरंच फ्री फॉल म्हणता येईल का? बिलकुल नाही. का नाही म्हणता येणार? कारण सरळ सरळ आहे की हा फोर्स mg डाऊनवर्डला आहे आणि याच्यावरती हे दोन फोर्स ॲक्ट आहेत, बॉयन्स फोर्स पण ॲक्ट आहे आणि एअर रेजिस्टन्स पण ॲक्ट आहे. याला फ्री फॉल म्हणता येणार नाही. जर आपल्याला याला फ्री फॉल म्हणायचा असेल तर हे दोन फोर्स नसले पाहिजे आणि हे दोन फोर्स कुठं नसणार आहेत? व्हॅक्यूममध्ये. म्हणजे आपल्याला त्यासाठी कुठं जावं लागेल? व्हॅक्यूममध्ये जावं लागेल. आणि जर आपण व्हॅक्यूममध्ये गेलोत, कुठे गेलो आपण? व्हॅक्यूममध्ये गेलो, स्पेस स्टेशनवरती वरती, आणि त्या ठिकाणी जर फ्री फॉल असेल, याही ठिकाणी फ्री फॉल बनवता येतो. समजा आपण या रूममधली पूर्ण एअर काढून टाकली, पूर्ण व्हॅक्यूम क्रिएट केला आणि मग जर मी या ठिकाणी बॉल सोडत असेल तर तो व्हॅक्यूममध्ये आहे. व्हॅक्यूम असण्यासाठी आपल्याला स्पेसमध्ये जायची काही गरज नसते. आपण या रूमला हे पूर्ण पॅक सील करून कम्प्लिटली याच्यातले हवा काढून घेऊन, एअर काढून घेऊन याही रूमला व्हॅक्यूम बनवता येतं. आणि जेव्हा एखाद्या रूमला आपण व्हॅक्यूम बनवतो तिथून एखादा बॉल सोडला तर त्यालाही आपण काय म्हणू शकतो? ट्रू फ्री फॉल. म्हणजे खरं फ्री फॉल तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॅक्यूम लागतो. म्हणजे हा पण आता मी जर इथून हा जर बॉल सोडत असेल, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, त्याला जर मी सोडत असेल तिथं ट्रू फ्री फॉल होईल का? नाही होणार आहे. फ्री फॉल म्हणू शकतो, पण बॉयन्स फोर्स आणि एअर रेजिस्टन्स आपल्याला निग्लेक्ट करावा लागेल आणि त्यावेळेस त्याला ट्रू फ्री फॉल म्हणू शकतो. पण नसेल तर, पण जनरली असतात. पण आपण जेव्हा स्टडी करतो आपल्या याच्यानुसार तर आपण हे दोन फोर्सेस असून सुद्धा नाहीत असं कन्सिडर करतो. म्हणजे बॉयन्स फोर्स आणि एअर रेजिस्टन्स यांना आपण निग्लेक्ट करतो. आपल्या सिलेबसच्या बाहेर येते. 11th-12th क्लासमध्ये आपण त्यांचा विचार करतो बॉयन्स फोर्सचा आणि एअर रेजिस्टन्सचा, पण आपण 10th क्लासच्या जर दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला बिलकुलही त्यांचा विचार करण्याची गरज नाही आहे. एकदम सिंपलशी कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट खाली पडत असेल, ट्रू फ्री फॉल पाहिजे असेल तर व्हॅक्यूम लागतं, म्हणजे एअर नसली पाहिजे. तर त्यावेळेस त्याच्यावरती फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ट्रू फ्री फॉल म्हणू शकतो. ओके, आता नेक्स्ट आपल्याकडे फॉर फ्री फॉल. तर तुम्हाला माहिती फ्री फॉलसाठी पहिली कंडिशन काय असणार आहे? समजा हा बॉल फ्रीली फॉल होत असेल खाली, तर पहिली कंडिशन त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0. आणि त्याच्यावरती जे ॲक्ट होणार आहे ॲक्सलरेशन असणार आहे, दॅट इज ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याची व्हॅल्यू किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा, एखादा ऑब्जेक्ट जर मी इथून असा सोडत असेल, लक्षात ठेवा 11th क्लासला याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स आहेत. ह्याच कन्सेप्ट 11th क्लासला जशाला तसा आहे.
हा फ्री फॉल नावाच्या कन्सेप्टवरती आतापर्यंत नीटलाही क्वेश्चन आलेले आहेत, CETला आलेले आहेत, JEEला आलेले आहेत. म्हणून या गोष्टीवरती आत्ता लक्ष द्या, नंतर कष्ट घेण्याची गरज नाही आहे. कारण सोपं आहे पहा, आपण जेव्हा ॲक्सिलेशन पाहत असतो, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जर मी सोडत असेल खाली तर इनिशियल वेलोसिटी 0 असणार, म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मी सोडतोय तर स्टार्टिंगला 0 वेलोसिटी, हा मी सोडल्यानंतर खाली त्याची वेलोसिटी वाढत जाणार आहे, म्हणजे इनिशियली त्याची वेलोसिटी 0 असणार आहे. ॲक्सेलरेशन किती असणार आहे, ॲक्सेलरेशन जे ॲक्ट होईल तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी, आणि जी आणि एमध्ये काय फरक आहे, एला आपण फक्त ॲक्सेलरेशन म्हणतो आणि जीला काय म्हणतो आपण, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे आलेलं ॲक्सेलरेशन म्हणतो. जर पाहिलं आपण तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्या सगळ्यांना पाठ पाहिजेच, किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्झाममध्ये दिली जाते किंवा दिली जाणार नाही, पण लक्षात ठेवा, दिली असो किंवा नाही दिली असो तुम्हाला ही व्हॅल्यू पाठ असणं गरजेचं आहे. दिली असेल तर थोडी वेगळी असली तरी तुम्हाला ती वापरावी लागेल. मग आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक इक्वेशन होतं पहा, व्ही इज इक्वल टू काय होतं, यू प्लस ए टी. आता या इक्वेशनमध्ये बदल काय होणार आहे, पहिली गोष्ट आपल्या इनिशियल वेलोसिटी काय पाहिजे, 0, मग ही इनिशियल वेलोसिटी 0 झाली. आणि ॲक्सेलरेशन किती पाहिजे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी पाहिजे, तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी पाहिजे, म्हणजे व्ही बरोबर काय येणार आहे, जी टी. कारण हे 0 गेट कॅन्सल, तर वेलोसिटी इज इक्वल टू फायनल वेलोसिटी इज इक्वल टू काय, ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी इंटू टाइम. हा डायरेक्टली आपण फॉर्म्युला वापरू शकतो. दुसरा फॉर्म्युला कोणता होता आपल्याकडे, एस इज इक्वल टू, आठवत असेल तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, कायनेमॅटिकल इक्वेशन. हे इक्वेशन पाठ पाहिजे. आता यामध्ये काय होणार आहे, इनिशियल वेलोसिटी 0 आहे, म्हणजे ही जी इनिशियल वेलोसिटी ही फॅक्टर जो आहे हा काय होईल, 0 होईल. हा जर फॅक्टर 0 झाला त्याला मल्टिप्लायमध्ये हे असल्यामुळे हे पण 0 होईल. हे 0 झाल्यानंतर एस इक्वल टू किती येणार आहे, हाफ एला काय म्हणता येईल, जी इंटू टी स्क्वेअर. पहा तेच फॉर्म्युला आहे, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला सिंपल पहा, जे हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन होते हे कशाने आलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, यू काची व्हॅल्यू 0 ठेवली आणि एची व्हॅल्यू किती आहे, जी ठेवून दिली, आणि इकडे व्ही इज इक्वल टू काय आलं, जी टी आलं. म्हणजे फ्री फॉलसाठी आपण हे इक्वेशन वापरू शकतो. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवा, लक्षात ठेवा. लक्षात म्हणजे डायरेक्टली तुम्ही हे इक्वेशन वापरलं तरी चालतं, नाही तर हे पाठ करा, इनिशियल वेलोसिटी 0 ठेवा, ॲक्सेलरेशन 0 ठेवा, सॉरी ॲक्सेलरेशन जी ठेवा, व्हॅल्यू होऊन जाते. म्हणजे तुम्ही कुठलंही यूज केलं तरी चालतं. याचा वापर करून इनिशियल वेलोसिटी 0 ठेवून हे वापरलं काय, किंवा डायरेक्ट हे वापरलं तरी चालतं. लक्षात. नंतर तुम्हाला पाठ कोणते करायचे, फक्त हेच पाठ करायचे आहेत, एस जे 3 इक्वेशन पाठ केले होते त्यामध्ये. आता तर ह्या दुसऱ्या इक्वेशनला कसं बनवणार, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आहे. यू कसं या ठिकाणी आपल्याकडे 0 आहे, यू 0 असल्यामुळं यू इंटू टी 0च होणार आहे. मग हे 0 झालं तर हाफ, ॲक्सेलरेशनला काय म्हणतात, ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी असणार आहे, म्हणजे एस इज इक्वल टू काय असणार आहे, हाफ जी टी स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर काय म्हणू शकतो आपण, याला 2 म्हणू शकतो. आणि आपल्याकडे तिसरी इक्वेशन आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2s. आता मला माहिती आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर प्लस 2as, हा फॉर्म्युला आहे. मग होणार काय, जर फ्री फॉल कंडिशन असेल तर फ्री फॉलच्या म्हणजे फ्री फॉलमध्ये 2 कन्सेप्ट आहेत, इनिशियल वेलोसिटी 0 असणार आणि ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जी असणार. मग या ठिकाणी मी काय करू शकतो, व्ही स्क्वेअर जशाला तसं यू काय असणार आहे, 0 लिहायची गरज आहे का नाही, तर हे 2 जशाला तसं ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जी इंटू एस, म्हणजे हे त्याचे इक्वेशन आहे. म्हणजे तुम्हाला हे 1 2 3 म्हणजे व्ही इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS हे फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाही आहे, जर तुम्हाला हे 3 फॉर्म्युले माहिती असतील. कोणकोणते 3 फॉर्म्युले पहा, मी तुम्हाला वाटलं ते फॉर्म्युले साईडला लिहून देतो. हां, हे 3 फॉर्म्युले म्हणजे कोणतं आहे, इथं लिहितोय, हां या ठिकाणी लिहितो, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि लास्ट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे जर 3 फॉर्म्युले तुम्हाला पाठ आहेत, त्या 3 फॉर्म्युल्यामध्ये इनिशियल वेलोसिटी 0 ठेवायची, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी ठेवायचं, सरळ व्हॅल्यू तुम्हाला येतात. म्हणजे हे फॉर्म्युले 1 2 आणि हे 3 नंबरचे इक्वेशन, हे 3 इक्वेशन पाठ करण्यापेक्षा तुम्ही हे 3 इक्वेशन पाठ करा. आणि एवढंच लक्षात ठेवा, जर फ्री फॉलची कंडिशन असेल तर इनिशियल वेलोसिटी 0 ठेवणार आणि ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी जी ठेवणार. एवढं जरी कळालं तर आपण फ्री फॉलचे हे फॉर्म्युले पाठ न करता हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम सोपी कन्सेप्ट आहे, लक्षात राहू द्या, कामाला येईल तुम्हाला नंतर. तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू JS फॉर अ डाऊनवर्ड मोशन, जी कसं असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे जर हा बॉल खालच्या डायरेक्शनला येत असेल तर जीची व्हॅल्यू काय करणार आपण, पॉझिटिव्ह, म्हणून त्यावेळेस काय अडचण नाही. पण फॉर अपवर्ड मोशन, जर आपण अपवर्ड मोशनला घेत असाल तर जी कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आपण ॲक्च्युअली व्हॅल्यू घेतल्या नसतील तर तुम्हाला दाखवतो त्याच्यात. म्हणजे आता हेच इक्वेशन जे होते आपल्याकडे, हां चालेल. हां, आपण काय म्हटलं, फॉर डाऊनवर्ड मोशन, डाऊनवर्ड मोशनसाठी हे 3 इक्वेशन तर ठीक आहेत, पण जर अपवर्ड मोशन असेल तर जी इज निगेटिव्ह. आता कसं असणार, पहिलं इक्वेशन व्ही इज इक्वल टू काय होतं, जी इंटू टी होतं. जर मोशन अपवर्ड असेल तर त्यावेळेस आपण इथं काय करणार, ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. त्याच इक्वेशनमध्ये कोणते इक्वेशन होते पहा, हे 3 इक्वेशन आपण जे वापरतोय, परत आता लिहून देतो, 3 इक्वेशन पाठ पाहिजे तुम्हाला. फायनल वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी प्लस ॲक्सेलरेशन इंटू टाईम.
ओके. फायनल वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर प्लस 2 इंटू ॲक्सलेशन टू डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी इंटू टाईम प्लस हाफ ऑफ ॲक्सलेशन टू टाईमचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपण जे इक्वेशन पाहतो ह्या 3 इक्वेशनमध्ये जर आपण अपवर्ड मोशन होत असेल म्हणजे एखादा बॉल आपण जर वर फेकला असेल आणि बॉल जर वर जात असेल तर त्यावेळेस जीची व्हॅल्यू काय घ्यायची म्हणजे ए बरोबर काय घ्यायचं -g घ्यायचं लक्षात. आणि जर डाऊनवर्ड मोशन असेल तर ए बरोबर काय घ्यायचं g घ्यायचं. हे लक्षात ठेवा. म्हणजे अपवर्ड मोशनसाठी ॲक्सलेशन इज इक्वल टू काय असणार आहे मायनस असेल -g आणि डाऊनवर्ड मोशनसाठी ॲक्सलेशन काय असणार आहे +g. हे एकदम सोपं व्यवस्थित आहे. पहा याला तुम्ही लक्ष दिल्यावर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आहे. कन्सेप्च्युअल पक्क लक्षात ठेवायचं. जर आपण हे तुम्हाला डायरेक्टली एमसीक्यूमध्ये एका मार्काला एक क्वेश्चन येऊ शकतो फॉर अपवर्ड मोशन ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. तर लक्षात ठेवा निगेटिव्ह का त्याचं कारण आहे पहा. कारण आपण बॉल जर पहिल्यापासून पाहूया तर ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी पॉझिटिव्हच का त्याचं कारण आहे मी जर बॉलवरून खाली सोडला तर खाली येते वेळेस त्याची स्पीड वाढते वेलॉसिटी इन्क्रीज होते तो फास्ट येतो खाली येतो वेळेस म्हणून पॉझिटिव्ह. पण जर डाऊनवर्ड अपवर्ड डायरेक्शन असेल म्हणजे त्याला जर मी वर फेकत असेल तर वर जाते त्याची वेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि एकदम टॉपला वेलॉसिटी 0 होते. त्यामुळे जी काय असणार आहे निगेटिव्ह. म्हणजे वेलॉसिटी कमी होते म्हणून जी निगेटिव्ह अपवर्ड मोशनला आणि वरून खाली येते वेळेस डाऊनवर्ड मोशनला वेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे वाढत आहे स्पीड वाढत आहे म्हणून ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह. तर ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह का वेलॉसिटी वाढते म्हणून आणि ग्रॅव्हिटी निगेटिव्ह का वेलॉसिटी कमी होते म्हणून. पॉझिटिव्ह कधी असणार आहे डाऊनवर्ड मोशनला आणि निगेटिव्ह कधी असणार आहे अपवर्ड मोशनला. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे कारण याच्याशिवाय तुम्हाला पुढे काहीच करता येत नाही. हे माहिती असतील तर सोपं आहे. मॅग्निट्यूड ऑफ जी इज सेम बट द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ द निगेटिव्ह ॲक्सलेशन. म्हटलं ना की जेव्हा आपण एखादा बॉल जर अपवर्ड मोशनला थ्रो करत असेल म्हणजे एखादा बॉल जर मी वरच्या डायरेक्शनला थ्रो केला असेल तर जी काय असणार आहे निगेटिव्ह 9.8 घ्यावं लागेल जर बॉल वर जात असेल तर. त्याचं कारण त्याच्यावरती जे ॲक्सलरेशन आहे ते निगेटिव्ह आहे म्हणजे ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी किती असणार आहे निगेटिव्ह. त्याची व्हॅल्यू जी इज इक्वल टू किती असणार 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ओके. मग ही व्हॅल्यू जी निगेटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असणार त्याचं कारण आहे कारण ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी निगेटिव्ह का तर कारण मॅग्निट्यूड तर ठीक आहे पण व्हेलॉसिटी काय होईल डिक्रीज होईल. कारण काय त्याचं व्हेलॉसिटी काय होईल डिक्रीजेस. म्हणजे आपण जेव्हा एखादा बॉल अपवर्ड डायरेक्शनला थ्रो करतोय जेव्हा बॉल वरच्या डायरेक्शनला जात असेल तेव्हा त्याची जी व्हेलॉसिटी आहे डिक्रीजिंग आहे ते व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि व्हेलॉसिटी कमी होत असल्यामुळे आपण काय म्हणतो त्याचं ॲक्सलरेशन म्हणजेच ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी जी त्याची व्हॅल्यू 9.8 असते ती व्हॅल्यू किती घेणार -9.8 घेणार. त्याचं कारण आहे की व्हेलॉसिटी डिक्रीज होते आणि मोशन कोणतं होणार आहे अपवर्ड मोशन असेल तर. हेच डाऊनवर्ड मोशन असतं तर काय केलं असतं व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग झाली असती आणि जीची व्हॅल्यू काय असती पॉझिटिव्ह म्हणजेच ॲक्सलेशन काय आलं असतं पॉझिटिव्ह ॲक्सलेशन आलं असतं. ठीक आहे. हे पक्क लक्षात ठेवा. याच्याशिवाय तुम्हाला पुढे काहीच नाही. म्हटलं की हे जर कळालं ज्या लेकराला त्याला कुठेच अडचण नाही आहे. लक्षात. मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. म्हणजे आपण जर पाहिलं यामध्ये तर आपण जर या ठिकाणी पाहिलं ओके. आता सगळ्यांना माहिती आहे हे जे आपल्याकडे आता हे मून आहे किंवा सॅटेलाइट आहे कुठलाही एक सॅटेलाइट किंवा मून असेल तो अर्थभोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. म्हणजे मून असो किंवा कुठला एखादा आर्टिफिशियल सॅटेलाइट असो जे की सॅटेलाइट आपल्या अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होतात. कुठलेही सॅटेलाइट घ्या किंवा मून घ्या हे सगळे आपल्या अर्थभोवती कोणतं मोशन परफॉर्म करतात सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात आणि जे की सर्क्युलर मोशन परफॉर्म व्हायले त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड. कोणाची ग्रॅव्हिटेशनल फील्ड अर्थची. म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज रिस्पॉन्सिबल टू द सर्क्युलर मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अराउंड द अर्थ. कुठल्या ऑब्जेक्टचे किंवा सॅटेलाइट असेल कुणी असेल एखादा ऑब्जेक्ट असेल मून असेल आर्टिफिशियल सॅटेलाइट असेल जे अर्थभोवती जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतील तर त्याला कोण ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे त्यांचं जे मोशन होतं ते आपण पाहतो. आता तुम्हाला माहिती आहे का प्रश्न असं की हे पहा सगळ्यात महत्त्वाचं व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲट अ गिवन प्लेसेस. म्हणजे ही जीची व्हॅल्यू आहे म्हणजे जी म्हणजे ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी जी की व्हॅल्यू आपण किती म्हटलं होतं समजा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू आहे समजा आपण कोणासाठी म्हटलं समजा आपण एक बॉल घेतला जो समजा जड असतो आणि दुसरा एक पंख घेतला तो थोडा हलका असतो. म्हणजे एकाचं मास कसं आहे जास्त आहे एकाचं मास कसं कमी आहे. म्हणजे दोघांसाठी पण ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू सेम असते. समजा जर मी जर 10व्या मजल्यावरून खाली उडी मारत असेल आणि एक समजा हत्ती आहे तोही 10व्या मजल्यावरून खाली उडी मारत असेल तर हत्तीचं मास जास्त आहे माझं मास कमी आहे. मग आपल्याला जनरली वाटतं काय की हत्तीवरती ग्रॅव्हिटेशनल म्हणजे हत्तीला ॲक्सलेशन जास्त असेल जी आणि मला कमी असेल. असं नाही आहे. हा ऑब्जेक्टचं मास काहीही असो जीची व्हॅल्यू ती हत्तीसाठी आणि माझ्यासाठी एकच असेल. त्याच प्रकारे या ठिकाणी हा मोठा बॉल आहे बरोबर आहे याचं मास जास्त आहे. हे पंख आहे त्याचं मास कमी आहे. दोघांसाठी पण ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी कशी असणार आहे सेम असणार आहे जी इज सेम. ओके
जी काय असणार आहे सेम असणार आहे फॉर ऑल ऑब्जेक्ट, सगळ्या ऑब्जेक्टसाठी. मी या ठिकाणी याच्या बाजूला हत्ती जरी आणला असता तरी त्याचं मास कसं असतं सेम असतं. लक्षात. हां, मग म्हटलं आपण समजा एनी टू ऑब्जेक्ट, कोणतेही दोन ऑब्जेक्ट वेन ड्रॉप्ड फ्रॉम द सेम हाईट, जर समजा हे दोन ऑब्जेक्ट आहेत सारख्याच हाईटला आहेत आणि इथून जर आपण त्यांना ड्रॉप केलं, ओके, फॉलिंग फ्रीली विल बी रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की कुठलेही दोन ऑब्जेक्ट घ्या, त्या दोन ऑब्जेक्टला जर आपण इथून सोडून दिलं तर काय होईल, ते सेम टाईमला अर्थवरती रीच होतील. म्हणजे मी एक बॉल आणि एक पंख या दोघांना असं पकडतो आणि इथून सोडून देतो, सोडून दिल्यानंतर सेम टाईमला अर्थ ते ग्राउंडला टच होतील. म्हणजे ते इझिली रीच होऊ शकतात. कुठे, दोन्ही ऑब्जेक्ट सेम हाईटला, म्हणजे ड्रॉप जर केले सेम हाईटपासून, सारख्याच अंतरापासून, तर एकदाच ते ग्राउंडला रीच होतील. म्हणजे असं समजा हा बॉल आहे आणि पंख आहे, ह्या दोघांना आपण असं पकडलं आणि सोडून दिलं. आता तुम्हाला तर वाटतं सर तुम्ही खोटं बोलताय. हां, वाटू शकतं. का वाटू शकतं? कारण सर आम्ही पंख घेतला होता, एक बॉल घेतला, सोडला, तर बॉल आधी पोहोचतो, पंख हळूहळू खाली जातो. हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे. प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी ए रेजिस्टन्स आहे. आपण फ्री फॉलिंगला ए रेजिस्टन्स कन्सिडर करत नाहीत. जर समजा या रूममध्ये ए रेजिस्टन्स नसता आणि मी जर एक पंख आणि एक बॉल दोघांनाही सोडला असता तर दोन्ही सारख्याच ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटीनं खाली आले असते. त्याचं रिझन आहे वाटत आपण पाहू शकतो. समजा जर मी सोडून दिलं काय होईल पहा, आपण जर पाहिलं समजा या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत, या दोन ऑब्जेक्टला मी एकदाच सोडलं, दोघे सारखेच खाली येतील सायमल्टेनियसली. असं होणार नाही की पंख पाठीमागं आहे, पण यासाठी कंडिशन काय म्हटलं मी, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असला पाहिजे, ए रेजिस्टन्स नसला पाहिजे. हा जर ए रेजिस्टन्स असता तर पंख उशिरा पडला असता आणि ए रेजिस्टन्स लक्षात नसेल, व्हॅक्यूम असेल, त्या दोन्ही सेम टाईममध्ये खाली येतील. मग कोणाचा मास जास्त असो किंवा कमी असो किंवा ऑब्जेक्ट कोणता असो, दोन ऑब्जेक्ट सेम हाईटला जर सोडून दिले तर एक्झॅक्टली ग्राउंडला सेम टाईममध्ये पोहोचतील. म्हणजे दोन ऑब्जेक्ट सेम हाईटपासून जर सोडून दिले तर ते एक्झॅक्टली सेम टाईममध्ये ग्राउंडला पोहोचतील. कारण त्यांच्यासाठी ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे. जीची व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम असणार आहे दोघांसाठी. म्हणजे या ठिकाणी हा बॉल आणि पंख जर इथून सोडून दिले तर सारख्याच टाईममध्ये खाली पोहोचत आहेत. याचं कारण काय, की कारण असं की दोघांवरती ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी सेम आहे. मग दोघांवरती ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी सेम असल्यामुळे दोघांचं मोशन एक्झॅक्टली सारखं होतं आणि त्यामुळे दोघांच्या मासवरती डिपेंड नाही आहे. म्हणजे याचं मास जास्त म्हणजे याच्यासाठी ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी जास्त, याचं मास कमी म्हणजे याच्यासाठी ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कमी असं नसतं. दोघांनाही ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी सेम असणार आहे, मास जास्त असो किंवा कमी असो. पहा नोट्स बनवलेले आहेत, त्या नोट्सचं तुम्ही लेक्चरला आपल्या स्टॉप करून तुम्ही नोट्स लिहू शकता किंवा तुम्ही स्वतःही आपल्या ह्याच्यामध्ये चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं यूट्यूब चॅनल आपल्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेलात त्या ठिकाणी तर तुम्हाला तिथेही त्याचं लेक्चर्सचे नोट्स भेटून जातील. तुम्ही त्याही नोट्स यूज करू शकता आणि सोप्या ह्याच्यामध्ये. तर एकदम सोपी कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या ऑब्जेक्ट असू द्या, दोन्ही ऑब्जेक्टसाठी ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कशी असणार आहे, सेम असणार, त्यांचं मास कसं आहे असं. हा सायंटिस्ट तुम्हाला माहितीच असेल. ज्यांना या सायंटिस्टचं नाव माहिती नाही कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. ओके, बघूया तुम्हाला माहिती आहे का नाही. तोपर्यंत मी सांगून टाकतो. तोपर्यंत हा गॅलिलिओ आहे. सगळ्यांनी गॅलिलिओ सायंटिस्ट ऐकलं असेल. त्याने एक फेमस एक्सपेरिमेंट केला होता. फार एक पिसाचा एक मनोरा म्हणून आहे इटलीमध्ये, तिथून त्यांनी काय केलं, या ठिकाणी गॅलिलिओ इज सेड टू हॅव द परफॉर्म एक्सपेरिमेंट अराउंड किती 1590 मध्ये इन इटालियन पिसा सिटी. इटालियन सिटी आहे इटलीमध्ये, एक पिसा नावाची. त्या सिटीमधून एक उंच बिल्डिंग होती, एक आय डोंट नो, तुम्ही पाहिला असेल यूट्यूबला गेल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल कुठे सर्च केल्यानंतर गुगलवरती. तर त्या ठिकाणी त्याने हा एक्सपेरिमेंट केला होता. त्याने एक छोटासा बॉल आणि एक मोठा बॉल, दोन्ही बॉल सोडून दिले आणि त्याला असं लक्षात आलं की दोन्ही बॉल सायमल्टेनियसली सोबतच अर्थवरती पडत आहेत. तो फेमस एक्सपेरिमेंट होता लक्षात. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं काय केलं, दोन स्पियर घेतली, ही ड्रॉपलेट 2 स्पियर्स, ओके, डिफरंट मासेस. म्हणजे डिफरंट मासेस म्हणजे काय, एक मोठ्या जास्त मासवाला घेतला, दुसरा कमी मासवाला घेतला. डिफरंट मासवाले असे दोन ऑब्जेक्ट घेतले आणि त्या उंच याच्यावरती गेला तो पिसा टॉवर ऑफ लर्निंग टॉवर ऑफ पिसा, जे काय असेल ते पिसामध्ये एक टॉवर आहे त्याच्यामध्ये. आणि तिथून त्याने दोन्ही स्पियर, बोथ स्पियर रीच द ग्राउंड ॲट द सेम टाईम. म्हणजे एकाच हाईटवर असा गेला उंच त्या बिल्डिंगवरती, त्या टॉवरवरती. आणि त्या टॉवरवरून त्याने एकाचा मास कसं आहे, या साईडचा जो आहे त्याचा मास कमी आहे, या साईडचा मास जास्त आहे, आणि त्यांना सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर दोन्ही ऑब्जेक्ट सायमल्टेनियसली अर्थवरती पोहोचले. म्हणजे हा एक्सपेरिमेंट काय सांगत होता, हा पहिल्यांदा या सायंटिस्टने सांगितलं. याच्या अगोदर सगळ्यांना वाटायचं की जड वस्तू असते ती लवकर खाली पडते, हलकी वस्तू असते उशिरा येते. ॲक्च्युली याचं कारण काय होतं, ए रेजिस्टन्स होता. पण लोकांनाही माहिती नव्हतं की ते ए रेजिस्टन्समुळे व्हायला, असं कळायचं नाही. पण हा पहिला सायंटिस्ट होता गॅलिलिओ गॅलिली, यानं एक्सपेरिमेंटली प्रूफ करून दाखवलं होतं की आपण दोन ऑब्जेक्ट जर एकाच ह्याच्यावरतून सोडून दिले तर ते सायमल्टेनियसली अर्थला म्हणजे अर्थवरती रीच होतात ग्राउंडवरती.
मग कोणते दोन ऑब्जेक्ट, मग कोणते दोन ऑब्जेक्ट असू द्या, त्यांचा मास किती असू द्या, एक मोठा ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास जास्त आहे, एखादा ऑब्जेक्ट छोटा ज्याचा मास कमी आहे, दोघांना आपण सेम हाईटनी जर सोडून दिलं दोन्ही सायमल्टेनियसली अर्थवरती पोहोचतील. लक्षात. वेन वी ड्रॉप अ फिदर अँड हेवी स्टोन, म्हटलं ना एक फिदर अँड हेवी स्टोन म्हणा की एखादा बॉल म्हणा, जर आपण ड्रॉप केला फ्रॉम द सेम टाइम फ्रॉम द हाईट डू नॉट रीच द अर्थ ॲट द सेम टाइम. म्हणजे आपण जर एक्सपेरिमेंट स्वतःहून केला, आपण म्हटलं ना हे पहा जनरली गॅल्लोनं सांगितलं की दोन्ही ऑब्जेक्ट सोडून द्यानंतर ग्राउंडला रीच होतील, कंपल्सरी फिक्स आहे. पण हे कधी आहे, ए रेजिस्टन्स नसेल तर. पण जर प्रॅक्टिकली आपण स्वतः केलं, समजा वेन वी ड्रॉप अ फिदर अँड हेवी स्टोन ॲट द टाइम ऑफ द काय सेम हाईटवर सोडून दिले तर ते डू नॉट रीच द अर्थ सरफेस सेम टाइम. तर का रीच होत नसेल त्याचं कारण काय? मग समजा या ठिकाणी दिलं आपण ॲक्च्युली, समजा आता काही जणांनी ऐकलं लेक्चर, म्हटलं की 2 आणि 1 पंख घेतला आणि 1 बॉल घेतला आणि तुम्ही सोडून दिला, तर काय होईल त्यामध्ये, तर हा बॉल अगोदर खाली पडेल आणि पंख नंतर खाली पडेल. त्याचं कारण काय पहा, त्याचं कारण काय पडतं, बॉल अगोदर खाली पडेल, दोघांना आपण सोबतच सोडून दिले. समजा या दोघांना आपण सोबतच स्टार्ट केलं, 1 2 3 स्टार्ट, तर आपण दोघांनाही सोडून दिलं, काय वेळेला अगोदर बॉल पडल्यानंतर पंख पडला. त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे, मी ऑलरेडी सांगितले की बॉल अगोदर का पडतोय, कारण याच्यावरती ए रेजिस्टन्स कमी असेल आणि हा उशिरा खाली पडतोय पंख, कारण याच्यावरती ए रेजिस्टन्स जास्त आहे. मग हवा त्याला वर उचलून धरते म्हणून त्याला वेळ लागतो. जर या ठिकाणी एअर नसती तर दोन्ही काय झाले असते, सोबत पडले असते. लक्षात. द फिदर एक्सपिरियन्स द बॉयन्स फोर्स and the frictional force due to the air, therefore the floats okay and reaches the ground slowly later than the heavy stone. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर पाहिलं तर आपण जर या ठिकाणी जर पाहिलं आपण, या ठिकाणी हा जो हे बॉल आहे याच्यावरती फोर्स आहे कोणता, mg ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि एअर रेजिस्टन्सचा फोर्स आणि बॉयन्स फोर्स दोन्ही ॲक्ट होत. याच्यावरती पण खाली डाऊनवर्ड फोर्स mg आहे आणि वरच्या डायरेक्शनला एअर रेजिस्टन्स आहे, परत बॉयन्स फोर्स पण आहे. पण प्रॉब्लेम असा असतो की हा हलका असल्यामुळे याच्यावर बॉयन्स फोर्स जास्त ॲक्ट होईल आणि जड असल्यामुळे एअरचा रेजिस्टन्स किंवा बॉयन्स फोर्स कमी ॲक्ट होईल. म्हणजे याचा एअर रेजिस्टन्स बॉयन्स फोर्स जास्त असेल. यामुळे काय होईल, दोघांना जेव्हा सोडतो तेव्हा हा खाली येईल, कारण याच्यावरती बॉयन्स फोर्स असेल पण कमी असेल. पण या फिदरवरती बॉयन्स फोर्स जास्त असेल, म्हणूनच आपण एखादा पंख आणि एक दगड जर सोडला खाली, दगड अगोदर पडतो आणि पंख नंतर पडतो, कारण त्या ठिकाणी एअर रेजिस्टन्स आहे. जर आपण एअर काढून टाकली असती, व्हॅक्यूम क्रिएट केला असता या रूममध्ये आणि दोघांनाही सोडलं असं, दोघंही सेम टाईममध्ये खाली पोहोचले असते. लक्षात दिले का. द बॉयन्स फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स ऑन द स्टोन आर मच लेसर दॅन द वेट ऑफ द स्टोन अँड डज नॉट अफेक्ट द स्पीड ऑफ द स्टोन. म्हणजे याच्यावरती या स्टोनचं मास जास्त आहे, वेट जास्त आहे, पण त्याच्या बॉयन्स फोर्स आणि एअर रेजिस्टन्स कमी अफेक्ट करतील किंवा अफेक्ट करणार नाही आहेत. पण पंखाचं कसं आहे, पंखाचं मास कमी असतं, त्यामुळे एअर रेजिस्टन्स बॉयन्स फोर्स त्याच्यावरती जास्त अफेक्ट करतील आणि त्यामुळं तो खाली पडतोय उशिरा पडेल. लक्षात. म्हणजे तुम्हाला जर शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं, दोनच वाक्यात लक्षात ठेवा, जर एअर रेजिस्टन्स नसेल तर पंख आणि बॉल किंवा दोन्ही ऑब्जेक्टचं मास जास्त असो किंवा कमी असो, जर त्यांना सेम हाईटहून सोडलं तर ते सारख्याच टाईममध्ये ग्राउंडला पोहोचतील, कारण त्यांचं जर एअर रेजिस्टन्स नसेल तर, कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटी सेम ॲक्ट होईल. हे पहिलं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स महत्त्वाचं काय की जर समजा एअर रेजिस्टन्स असेल आणि जर पंख आणि स्टोन आपण जर सोडत असताल तर त्या केसमध्ये मात्र स्टोन ग्राउंडला अगोदर पोहोचेल आणि पंख उशिरा पोहोचेल, त्याला वेळ लागेल खाली पोहोचण्यासाठी. कारण काय, तर ग्रॅव्हिटी दोघांवरती सारखीच ॲक्ट होईल, पण या केसमध्ये एअर रेजिस्टन्स असल्यामुळे पंखावरती बॉयन्स फोर्स आणि एअर रेजिस्टन्स जास्त ॲक्ट होईल किंवा इफेक्ट जास्त होईल ॲज कम्पेअर्ड टू द स्टोन. आणि स्टोनवरती वरच्या डायरेक्शनचा फोर्स कमी आहे, खालच्या डायरेक्शनचं वेट जास्त असल्यामुळे तो फोर्स जास्त होईल आणि त्यामुळे तो लवकर खाली ग्राउंडला येईल आणि पंखाला खाली येण्यासाठी वेळ जास्त लागेल. ह्या दोन स्टेटमेंट जर तुम्हाला क्लिअरली कळाल्या तर आतापर्यंत मी जेवढं शिकवलं ते परफेक्ट असेल तुमच्यासाठी. ठीक आहे. आता आपल्याकडे काही न्यूमरिकल्स आहेत पहा. आता हे न्यूमरिकल सॉल्व्ह करतोस पहा. आपण शिकते वेळेस दोन्ही पाहिलं, एअर रेजिस्टन्स असतानाही पाहिलं, एअर रेजिस्टन्स नसतानाही पाहिलं. पण आपल्या सिलेबसनुसार जर पाहिलं तर एअर रेजिस्टन्स नसतानाचे एक प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आता जर स्टडी करत असताल तर एअर रेजिस्टन्स नाही असं समजावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की एक बॉल आणि एक पंख आहे, सोडून दिला आणि जर तुम्हाला काही एअर रेजिस्टन्सबद्दल बोललंच नाही आहे तर तुम्ही अगोदर खाली कोण पडेल, तर लक्षात ठेवा दोन्ही सोबतच पडतील. कारण एक्झाममध्ये जर तुम्हाला एअर रेजिस्टन्सबद्दल बोललं नाही, याचा अर्थ एअर रेजिस्टन्स नाही. हा जर त्यांनी असं म्हटलं स्पेशली की एक बॉल आणि एक पंख आहे, त्यांना आपण सोडून दिलं, जर एअर रेजिस्टन्स कन्सिडर करायला सांगितलं तर बॉल अगोदर पोहोचेल, पंख नंतर पोहोचेल. पण जर एअर रेजिस्टन्सबद्दल काहीच बोललं नाही तर समजून घ्यायचं एअर रेजिस्टन्सची स्टडी करण्याची गरज नाही आहे किंवा एअर रेजिस्टन्सला कन्सिडर करण्याची गरज नाही आहे. मग एअर रेजिस्टन्सला आपण जर कन्सिडर करत नसताल तर बॉल आणि पंख एकदा सोडून दिल्यानंतर ते एकदाच ग्राउंडला पोहोचतील एअर रेजिस्टन्स नसेल तर, आणि एअर रेजिस्टन्स असेल तर पंख अगोदर पोहोचेल.
लक्षात. मग आता त्या न्यूमरिकल जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा आपण ए रेजिस्टन्स नाही असं समजूनच आपल्या न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत, कारण ए रेजिस्टन्स असताना न्यूमरिकल सॉल्व्ह करणं शक्य नाही आहे. कारण ए रेजिस्टन्स जर कन्सिडर करायचा असेल तर बॉयन्स फोर्सचाही विचार करावा लागेल, त्याच्या ए रेजिस्टन्सच्या फ्रिक्शनल फोर्सचाही विचार करावा लागेल आणि ते आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून सबट्रॅक्ट करून मग कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे आपल्या सिलेबसच्या बाहेर आहे. 11th क्लासमध्ये गेल्यानंतर आपण हे पाहतो, पण आपल्या 10th क्लासमध्ये आपण फक्त एवढंच पाहतोय की जेव्हा आपण बॉल सोडतोय तर त्यांचा हाईट सारखी असेल तर आपण त्यांच्यावरती हाईट सारखी आहे त्याच्यापासून सोडलं तर सारख्या टाईमला येतील. या ठिकाणी आपण ए रेजिस्टन्स कन्सिडर करत नाही आहेत. तर फॉर एक्झाम्पल म्हटलं आयर्न बॉल ऑफ मास किती केजीचा आपल्याकडे 3 केजीचा, रिलीज्ड फ्रॉम द हाईट किती 125 मीटर अँड फॉल फ्रीली टू द ग्राउंड. म्हणजे एक आयर्न बॉल आहे, एक लोखंडाचा बॉल आहे, त्याचा मास किती दिले पहा. आयर्न बॉल आहे, मास दिलेला आहे 3 kg आणि रिलीज्ड फ्रॉम द हाईट किती हाईटपासून गेला आहे तो 125 मीटर. फॉल फ्रीली, ओके, फॉल फ्रीली म्हटलं की याचा अर्थ त्याच्यावरती फक्त कोण ॲक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट आहे. लक्षात. अँड अज्युमिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ जी किती घ्यायला सांगितलं या ठिकाणी 10 मीटर पर सेकंद. ॲक्च्युअली व्हॅल्यू किती आहे जीची आपल्याकडे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. पण आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन सोपं जावं, कॅल्क्युलेशनमध्ये डिफिकल्टी येऊ नये म्हणून 11th क्लासमध्ये पण हेच करतो की 9.8च्या ठिकाणी 10 घेतो अप्रॉक्सिमेटली. लक्षात. सेम या ठिकाणी होणार आहे. त्यात होतं का आपण जेव्हा आता कॅल्क्युलेट करणार आहेत, काय कॅल्क्युलेट करायचं आपला, टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे, व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ ऑफ टाईम, तर हाफ टाईमला हाईट पण कॅल्क्युलेट करायची. तर परत आता प्रश्न सांगतोय की आपल्याकडे आयर्न बॉल आहे, मास 3 kg आहे, रिलीज केला आपण ऑफ हाईट किती हाईटपासून 125 मीटर अँड फॉल फ्रीली टू द ग्राउंड. तो ग्राउंडवरती पडतोय. जेव्हा तो ग्राउंडवरती पडतोय तेव्हा अजून जर केला आपण ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जी इज किती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची आपला आणि त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं टाईम किती वेळ लागेल बॉलला ग्राउंडला पोहोचण्यासाठी, किती व्हेलॉसिटीने तो ग्राउंडला पोहोचेल आणि तिसरं काय आपल्याकडे हाईट काढायची बॉलची पण कधी हाफ टाईमला. म्हणजे आपण पहिल्यांदा जो टाईम काढला टोटल या टाईमचे हाफ करावं लागेल. चालेल. तर आपण व्यवस्थितपणे एक एक पॉईंट पाहूया पहिल्यापासून. आता गिव्हन डेटामध्ये काय दिलेलं आहे, मास ऑफ द आयर्न बॉल दिले किती 3 kg, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉल किती एस इज इक्वल टू किती 125 मीटर. जर डिस्टन्स जर आपण काढलं तर इथून बॉल खाली पडतोय त्याचं डिस्टन्स आहे 125 मीटर. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बॉल किती दिली 0, कारण आपण फ्री फॉल होत असेल आणि इनिशियली आपण तो रिलीज केला असेल. लक्षात ठेवा ठिकाणी रिलीज हा शब्द वापरला आहे, थ्रो नाही केला. जर इथून हा रिलीज केला जात असेल तर रिलीज केला म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे 0, आपण ती ठेवून दिली. आणि ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असणार आहे आपल्याकडे 10 घ्यायला सांगितलं. म्हणजे आपल्या गिव्हन डेटामध्ये किती व्हॅल्यू दिल्यात, मास दिलेला आहे 125, त्याची हाईट दिलेली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण आपल्याला दिली किती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ह्या एवढ्या व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. तर व्हॅल्यू लक्षात आल्या पाहिजे. न्यूटनचं सेकंड इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. काय इक्वेशन समजा आपण म्हटलं की इथून बॉल आपला खाली येतोय, राईट, इनिशियल व्हेलॉसिटी दिली, किती दिली इनिशियल व्हेलॉसिटी 0, खाली येतोय, त्याची हाईट किती दिली आहे, हाईटला या ठिकाणी एच म्हटलं किंवा एच म्हणा किंवा यस म्हणा, किती आहे 125 मीटर. नंतर ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी दिली किती आहे 9.8 किंवा आपण त्याला अप्रोच म्हटलं किती घ्यायला सांगितलं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर सांगितलेले आणि याचा मास एम इज इक्वल टू किती आहे 3 kg आहे. या केसमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे काय काढायला, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ AT स्क्वेअर इक्वेशन आहे. मग यामध्ये आपण काय करू शकतो, एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, यू म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी, टी म्हणजे काय टाईम प्लस हाफ AT स्क्वेअर. ते इक्वेशन आपण वापरू शकतो. ते इक्वेशननुसार काय असणार आपल्याकडे, एस किती आपल्याकडे 125 ठेवून दिलं आपण, एस किती आहे 125, यू किती आहे 0 ठेवून दिलं, हाफ जसाल तसं. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असणार आहे, ॲक्सेलरेशन म्हणजेच ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी दोन्ही इक्वल असतील. त्याची व्हॅल्यू किती आपल्याला गेली 10 आणि डाऊनवर्ड मोशन आहे म्हणून +10 घेतलं इंटू टाईम टी स्क्वेअर, याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर 125 जशाला तसं ही व्हॅल्यू काय होणार आहे 0 होणार आहे. ह्या 2ने याला डिवाइड केलं किती येईल 5 म्हणजे 5t स्क्वेअर येईल. आता हा 5 जर इकडे डिवाइडमध्ये गेला की आपण याला उलटं लिहिले, समजा 125 इज इक्वल टू 5t स्क्वेअर, तर 5t स्क्वेअर इज इक्वल टू 125. हा जर आपण डिवाइडमध्ये घेऊन गेलो तर टी स्क्वेअर बरोबर काय येणार आहे आपल्याकडे 125 डिवाइड बाय 5. 5ने याला जर डिव्हिजन केलं तर उत्तर किती येतं 25. तर टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आपल्याकडे टी स्क्वेअर इज इक्वल टू 25. तर टी इज इक्वल टू काय येईल म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू 25 असेल तर टी इज इक्वल टू √25 आणि 25चं रूट जर आपण घेतलं तर किती येणार आहे टी इज इक्वल टू 5. म्हणजे खाली पडण्यासाठी किती वेळ लागेल त्याला 5 सेकंद लागतील. म्हणजे जर एखादा बॉल आपण 125 मीटर हाईट बिल्डिंगवरून खाली सोडत असताल तर खाली पोहोचण्यासाठी त्याला किती वेळ लागतो 125
सेकंद लागतात, सॉरी 125 हाईट या बिल्डिंगवरून खाली येण्यासाठी त्याला 5 सेकंद लागतात, हा त्याचा टाईम असेल. ठीक आहे, चालेल. द बॉल टेकन किती सेकंद, 5 सेकंद टू रीच द ग्राउंड. तर ग्राउंडवर रीच व्हायला त्याला 5 सेकंद लागतील. आता काढूया व्हेलॉसिटी, सेकंड विचारले तो किती व्हेलॉसिटीनं खाली येईल. आता खाली येतोच आपला माहिती आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती होती रे, u = 0. डाऊनवर्ड डायरेक्शनला तेव्हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होती 10, आणि खाली यायला टोटल टाईम किती लागत होता 5 सेकंद. आपण आत्ताच काढला. तर आपला काय करायचं, त्याची फायनल व्हेलॉसिटी म्हणजे इथं पोहोचल्यानंतर ग्राउंडवरती त्याची फायनल व्हेलॉसिटी काढायची किती आहे. मग आपला माहिती आहे फायनल व्हेलॉसिटी = काय असतं, इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ॲक्सेलरेशन इंटू टाईम. मग आपण व्हॅल्यू ठेवून दिली. फायनल व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे त्याची 0 आहे, ठेवून दिली. ॲक्सेलरेशन किती आहे, जी व्हॅल्यू घ्यायची किती आहे, जीची व्हॅल्यू किती 10 इंटू टाईम किती वेळ म्हटले 5 सेकंद. तर व्हेलॉसिटी किती येणार मग या ठिकाणी, व्हेलॉसिटी = 10 मल्टिप्लाय बाय 5 किती येणार आहे 50. तर काय असणार, व्हेलॉसिटी = 50 मीटर पर सेकंड. ही कोणती व्हेलॉसिटी असणार आहे, फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे आपण सांगू शकतो व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड इज किती 50 मीटर पर सेकंड. कारण तो 5 सेकंदमध्ये जर ग्राउंडला येत असेल तर त्याला व्हेलॉसिटी किती मिळणार आहे, जवळपास दर सेकंदाला त्याची व्हेलॉसिटी 5 ने इन्क्रीज होत जाते. तर 5 सेकंदानंतर त्याला व्हेलॉसिटी किती मिळते 50 मीटर पर सेकंड. याला तुम्ही शॉर्टकटली असंही विचार करू शकले असते, कारण जर एखाद्या बॉलवरती ॲक्सेलरेशन, लक्षात ठेवा जर एखादा बॉल खाली येतोय आणि त्याच्यावरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, याचा अर्थ असतो की दर सेकंदाला त्याची व्हेलॉसिटी 10 ने वाढते. मग आपल्याला जर कळालं की खाली पोहोचायला किती सेकंद लागत आहेत, 5 सेकंद लागत आहेत, तर 5 सेकंदामध्ये तू किती खाली येईल पहा. एका सेकंदाला हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा अर्थ जर समजला तुम्हाला, तुम्ही शॉर्टकटली उत्तर सांगू शकता. जर एखादा बॉल वरून जर खाली सोडत असाल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे त्याची, जर एखादा बॉल वरून आपण खाली सोडतोय तर त्याचे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे 10 आहे. याचा अर्थ दर सेकंदाला त्याची स्पीड 10 ने वाढते. मग जर समजा त्या बॉलला मी सोडून दिल्यानंतर दर सेकंदाला स्पीड 10 ने वाढत असेल तर याचा अर्थ काय की त्याची 5 सेकंदानंतर स्पीड किती असणार आहे 50. म्हणजे बॉलवरून सोडतोय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती 10 आहे. तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 असण्याचा अर्थ आहे दर सेकंदाला स्पीड 10 ने वाढते. मग जर मी बॉल इथून सोडतोय, पहिल्या सेकंदाला किती, पहिल्यांदा 0 होती, दर सेकंदाला 10 ने वाढणार आहे. एका सेकंदाला किती होईल 10, 2 सेकंदाला किती होईल 20, 3 सेकंदाला किती होईल 30, 4 सेकंदाला किती होईल 40 आणि 5 सेकंदाला किती होणार 50. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की बॉल खाली सोडल्यानंतर 10 सेकंदाला किती व्हेलॉसिटी येणार आहे 50. याच ठिकाणी तुम्हाला विचारलं असतं 5 सेकंदाला किती येणार आहे 50. जर तुम्हाला हेच विचारलं असतं एक बॉल वरून खाली सोडलेला आहे, त्याच्यावर ॲक्सेलरेशन 10 ॲक्ट आहे आणि तुम्हाला विचारलं की त्याची व्हेलॉसिटी काढायची तुम्हाला 3 सेकंदाला किती आली असती 30. जर व्हेलॉसिटी विचारली असती 9 सेकंद नंतर किती आली असती 90. व्हेलॉसिटी विचारली 7 सेकंद नंतर किती आली असती 70. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ॲक्सेलरेशनचा मिनिंग कळाला. ॲक्सेलरेशन जर त्याचं 10 आहे याचा अर्थ दर सेकंदाला व्हेलॉसिटी 10 ने वाढते. आणि जर आपण बॉलवरून खाली सोडत असाल तर दर सेकंदाला स्पीड 10 ने वाढते. तर आपला माहिती आहे की तुम्हाला कितव्याही सेकंदाला विचारलं, 10व्या सेकंदाला विचारलं तर आपलं माहिती आहे एका सेकंदाला 10 ने वाढत असेल तर 10 सेकंदाला किती वाढणार आहे 100 तर 100 असेल. 4 सेकंदाला 40 असेल, 7 सेकंदला 70 असेल, 9 सेकंदला 90 असेल, 8 सेकंदला 80 असेल, 120 किती सेकंद येईल 12 सेकंद येईल. तर अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ह्या शॉर्टकट मेथड्स आहेत, ह्या 11th क्लासमध्ये नीट जेईई सीईटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वापरायच्या. इथं तुम्ही मित्रांसोबत इम्प्रेशन करण्यासाठी वापरू शकता. म्हणजे आता गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना प्रश्न विचारणार, सांग बेटा एक बॉल आहे, मी एका हाईटून असा खाली सोडलेला आहे, 4 सेकंदांनी ग्राउंडला पोहोचते, सांग फायनल व्हेलॉसिटी काय आहे. जर त्याची ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असेल 10 असेल तर मग ते कॅल्क्युलेशन फॉर्म्युले पाठ करत बसतो आपण. फॉर्म्युला न करता आपल्याला पक्का माहिती आहे जर 4 सेकंदानं सोडला असेल तर किती येणार आहे 4 सेकंदात खाली येत असेल तर किती ॲक्सेलरेशन येईल त्याला, व्हेलॉसिटी किती येणार आहे फायनल 40 येणार आहे. जर तो 3 सेकंदमध्ये खाली येत असेल तर 30 येणार आहे, 2 सेकंदमध्ये खाली येत असेल तर 20 येणार आहे. म्हणजे त्याला किती व्हेलॉसिटी येणार आहे फायनली ही आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. मित्रांवरती इम्प्रेशन मारण्यासाठी किंवा 11th-12th क्लासमध्ये यूज करण्यासाठी तुम्हाला म्हणजे 11th-12th शॉर्टकटमध्ये MCQ सॉल्व्ह करण्यासाठी वापरू शकता. पण 10th क्लासमध्ये शॉर्टकट नका वापरू. क्लासमध्ये लिहितोच तुम्हाला याच स्टेपने कॅल्क्युलेट करून उत्तर काढावं लागेल. चालेल ओके. तर आता एक प्रश्न आला तर दुसरा एक तिसरा ऑप्शन होता त्याच्यामध्ये सब क्वेश्चन की हाफ टाईमला म्हणजे आपला टोटल टाईम किती होता या ठिकाणी 5 सेकंद. हाफ टाईम म्हणजे किती असणार आहे 5/2 सेकंद म्हणजे किती 2.5 सेकंद. म्हणजे जर आपल्याला हाफ टाईमला विचारले तर हाफ टाईमला आपण काढणार आहे. हाफ टाईमला कसं काढणार मग बॉलची हाईट काढायची. हाईटसाठी फॉर्म्युला तोच वापरणार आपण यस. तर फॉर्म्युला कोणता वापरणार यस = UT + ½ AT². इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे त्यामुळे ते 0 असेल. हाफ जशाला तसं ॲक्सेलरेशन किती आहे 10 आहे. पण आता टाईम घेते वेळेस कोणता टाईम घ्यायचा आपला हाफ टाईमबद्दल विचारलं आहे तर त्या इक्वेशनमध्ये आपण हाफ टाईम ठेवून दिला.
मग हाफ टाईम ठेवल्यानंतर होणार काय, यस इज इक्वल टू यू तर 0 असणार आहे, हे 10 याला डिवाइड केलं 2ने 10ला तर 5 आलं, 2.5चा स्क्वेअर, 2.5चा स्क्वेअर जर केला आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं आपण याचं 5 इंटू 25चा स्क्वेअर करून आपण त्याला शिफ्ट करू शकतो, तर तो जर आपण स्क्वेअर करून घेतला तर 6.25 होईल आणि 6.25 मल्टिप्लाय बाय 5 जर केला आपण त्याचं कॅल्क्युलेशन येतं 31.25. आलं लक्षात. आता 2.5चा स्क्वेअर कसा करणार, काही जण असं करतील 2.5 इंटू 2.5 याचं मल्टिप्लिकेशन करतील आणि स्क्वेअर काढतील. स्क्वेअर काढण्याची दुसरी एक मेथड आहे ज्याच्यामध्ये 2.5ला आपण 25 पकडा, किती पाहण्यात आपण याला समजा जर स्क्वेअरच काढायचं असेल तुम्हाला एक बेस्ट मेथड आहे, याला काय करा 25 पकडा, 25चा स्क्वेअर, 25चा स्क्वेअर घेतो 625 येतो राईट. 25चा स्क्वेअर किती येणार 625. मग याच्यात पॉईंट एक 2.5चा एक पॉईंट आणि याचा एक पॉईंट, तर 2 पॉईंटने इथं दिलं की आन्सर येऊन जातं आपलं. ठीक आहे, या ठिकाणी आपण किती 2.5चा स्क्वेअर किती येणार आहे, हां या ठिकाणी किती येणार आहे 625, हा 25चा स्क्वेअर आहे आणि 5 पॉईंटच्या नंतर हे एक 5 आणि दुसरा एक 25चा एक 5, त्याच्यामुळे 2 पॉईंटने आपण देऊन ठेवला. तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर याचं कॅल्क्युलेशन केलं आपलं, हा 5 आहे, हां त्याचं कॅल्क्युलेशन किती येईल, यस इज इक्वल टू 31.25 मीटर, म्हणजे त्याला हाफ टाईममध्ये म्हणजे हाफ सेकंदमध्ये, म्हणजे हाफ टाईममध्ये म्हणजे टोटल टाईम किती लागत होता 5 सेकंद, तर त्याच्यामधला किती सेकंद 2.5 सेकंद, म्हणजे हाफ टाईममध्ये तो कुठं असेल जवळपास वरून टॉप हाईटपासून किती असणार आहे 31.25 मीटर वरून पाहतोय. पण दस द हाईट ऑफ द बॉल हाफ ऑफ टाईम किती असणार आहे, ही आपण काढली वरून हाईट, म्हणजे बॉल जर इथून खाली येतोय हे टोटल हाईट जी आहे कॅपिटल एच इज इक्वल टू किती आहे 125 मीटर. पण बॉल आपण जे आता हे यस काढलेले, हे यस म्हणजे कुठून वरून किती अंतर आला, तर वरून खाली हे यस इक्वल टू किती आला आहे 31.25 आला. पण आपल्याला विचारलं होतं ग्राउंडपासून हाईट किती आहे, तर मग ही जर टोटल हाईट किती आहे 125, वरून किती कटली 31.25, तर खालून इथपर्यंतची जी हाईट असणार आहे याच इज इक्वल टू किती असणार आहे, हे 125 मधून हे 31.25 मायनस केलं, 125 मायनस 31.25 तर किती ना 93.75. कोणापासून ग्राउंडपासून विचारलं तर 93.75 आणि जर वरून जर विचारलं असतं तर किती आली असते आपल्याकडे 31.25. तर हे आपला आन्सर आहे. तर लक्षात ठेवा एकदम सोपा क्वेश्चन आहे, एकदम सिंपल आहे, हा कन्सेप्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा, ज्यामध्ये आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये तिन्ही गोष्टी पाहिल्या, एकतर किती वेळ लागतोय खाली पोहोचायला, फायनल व्हेलॉसिटी किती असते आणि हाफ टाईममध्ये तो कुठे पोहोचला असेल, ग्राउंडपासूनही पाहिला आणि वरूनही पाहिला आपण टॉपपासून. आता इथे आपल्याला पाहायचं आहे की जर समजा आपल्याकडे एक टेनिस बॉल असेल थ्रो अपवर्ड, आता हे अपवर्ड मोशन आहे, तर आपल्याला लक्षात असेल जर अपवर्ड मोशनमध्ये असेल तर आपण ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी काय करतो निगेटिव्ह घेत असतो लक्षात. मग अपवर्ड थ्रो जर केला, हाईट किती दिली आपल्याला त्याची, ओके रिचेस द हाईट ऑफ, किती हाईटला पोहोचलाय तो 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन, व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी, हाऊ मच टोटल टाइम इट विल टेक टू कम डाऊन. पहा सिंपल प्रश्नामध्ये सांगितले आपला की समजा आपण असं म्हटलं की एक बॉल आहे आपण थ्रो केला, ओके केला असेल सम इनिशियल वेलॉसिटी यूनी काहीतरी जी असेल तशी माहिती नाही आपल्याला, पण तो काय करतोय अँड रिचेस द हाईट ऑफ किती 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन, म्हणजे खाली येण्या अगोदर तो किती हाईटला जातो जवळपास एच इज इक्वल टू किंवा एस इज इक्वल टू किती हाईटला जातोय 4.05 मीटरला जातोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये हां ठीक आहे आपण इथून जाऊया, ठीक आहे ओके. ते तेवढ्या हाईटला जातो तो किती एच इज इक्वल टू किती एस किंवा एच घेऊ शकतो किती आपण या ठिकाणी घेऊ शकतो एच इज इक्वल टू 4.05 मीटर एवढ्या हाईटला जातो. ठीक आहे चालेल, त्या हाईटला गेल्यानंतर आता तो विचारले का व्हॉट इज इनिशियल वेलॉसिटी, त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल हे काढायचं आहे आणि दुसरा हाऊ मच टोटल टाईम इट विल टेक टू कम डाऊन, म्हणजे खाली येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. बस मग आपल्याकडे पाय घेऊन काय फायनल वेलॉसिटी किती आहे, फायनल वेलॉसिटी 0, कारण जर बॉल आपण इथं वर थ्रो करत असताल तर या ठिकाणी मी याला क्लिअरली लिहितो थोडंसं, या ठिकाणी ग्लिच झालेलं आहे. ओके जर आपण इथून जर बॉल वर थ्रो करत असताल तर इनिशियल वेलॉसिटी यू काहीतरी असेल आपल्याला माहीत नाही आहे ती, ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू ए इज इक्वल टू किती असणार आहे -10 घेतो आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्याची जी हाईट आहे तो हाईटला पोहोचलेला आहे, हाईट आहे 4.05 मीटर आणि आपल्या त्याची फायनल वेलॉसिटी जेव्हा टॉपला जेव्हा पोहोचत असेल मॅक्झिमम हाईटला तर या ठिकाणी त्याची फायनल वेलॉसिटी 0 असते, कारण आपण एखादा बॉल जर वर थ्रो करत असाल तो वर जातो आणि टॉपला गेला त्याची स्पीड काय होते 0 होते आणि परत खाली येतो, म्हणजे त्याची जी फायनल वेलॉसिटी असणार आहे या केसमध्ये ती काय असणार आहे 0 असणार आहे व्ही.
डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं, एस इज इक्वल टू 4.05 मीटर. नंतर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी किती त्याच्याकडे, ए इज इक्वल टू -g म्हणजेच किती -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. अपवर्ड मोशन ऑफ द युजिंग द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ इक्वेशन. मग तिसरं इक्वेशन वापरलं कोणतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as इक्वेशन वापरलं. तर आपण काय करू शकतो पहा, सिंपल आहे. व्ही स्क्वेअर म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती ठेवली, 0 ठेवली. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे का, नाही, आपल्याला काढायची आहे. हा 2 जशाला तसं ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे, -10 इंटू एस किती आहे 4.05. यांचं कॅल्क्युलेशन जर केलं, हे 0 जशाला तसं, हे यू स्क्वेअर जशाला तसं, या 10ने याला जर मल्टिप्लाय, ह्या 2ने याला 10ला मल्टिप्लाय केलं तर -20 येईल. याचं कॅल्क्युलेशन जर केलं, याचं कॅल्क्युलेशन पहा, याचं यू स्क्वेअर जशाला तसं, हे 2ने याला किती येणार -20 इंटू 4.05. आणि आपण जर -20 इंटू किंवा 20 इंटू 4.05ला मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं, 81 येतं. लक्षात. आणि जर आपलं कॅल्क्युलेशन जर आपण करत असेल याचं, तर यू स्क्वेअर इज इक्वल टू 81 आलं. आणि मग आपल्याला माहिती आहे यू इज इक्वल टू किती असणार आहे, 9. कारण हा जर स्क्वेअर तिकडे जाऊन स्क्वेअर रूट होईल, यू इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे 81. आणि 81चं रूटमध्ये किती असणार आहे 9 मीटर पर सेकंद. म्हणजे जर आपण बॉल खालून कितीच्या स्पीडने फेकलाय, 9 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं थ्रो केला, तर तो किती हाईटला जाणार आहे, 4.05 हाईटला जाईल. म्हणजे त्याची मॅक्झिमम जी हाईट असणार आहे ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. ओके. तर या ठिकाणी हा कन्सेप्ट इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल. तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 9 मीटर पर सेकंद. ती झाली. दुसरं आपल्याला काय काढायचं होतं, तर किती वेळ लागेल त्याला वर पोहोचायला, टाइम काढायचा. तर फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ॲक्सेलरेशन इंटू टाइम. कायनेमॅटिकलचं पहिलं इक्वेशन आपलं, न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन. मग फायनल व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी आपण आत्ताच काढली किती आहे 9. आणि ॲक्सेलरेशन किती घेतो आपण, अपवर्ड मोशन असल्यामुळे 10 मीटर पर सेकंद. हे जर डाऊनवर्ड मोशन असतं तर किती घेतलं असतं, +10 घेतलं असतं. अपवर्ड असल्यामुळे काय घेतलं -10 घेतलेलं आहे. इंटू टी जशाला तसं टाइम काढायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू 9.8 -10t. यालाच कॅल्क्युलेट केलं तर 10t इज इक्वल टू किती येणार आहे, हे 10t इकडे प्लस होईल तर 10t इज इक्वल टू 9. तर टी इज इक्वल टू 9/10 आणि 9/10चं डिव्हिजन किती येतं 0.9 सेकंद. म्हणजे बॉलला त्या हाईटला जायला किती वेळ लागणार आहे 0.9 सेकंद टू रीच द हाईट. त्या हाईटला परत जायला की बॉल विल बी टेक 0.9 सेकंड टू रीच द ग्राउंड. नाही, हाईटला किती वेळ लागेल हाईटला. पण आता वर जायला काय तेवढाच वेळ लागेल, खाली जायला पण तेवढाच वेळ लागणार आहे. दोन्हीचे कॅल्क्युलेशन करून ॲडिशन करतो आपण. ठीक आहे, ती बघूया. म्हणजे आता पहिला सांगतो, म्हणजे हा बॉल आपण वर फेकतोय, किती व्हेलॉसिटीने फेकला होता, इनिशियल व्हेलॉसिटी 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर आली. त्याच्यावर ॲक्सिलरेशन किती ॲक्ट झालं होतं -10 मीटर पर इनिशियल व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद आहे, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. त्याची हाईट किती होती, हाईट म्हणजे एस इज इक्वल टू किती 4.05 मीटर एवढ्या हाईटला गेला. फायनली त्याची व्हेलॉसिटी किती होती 0 होती. आणि त्याला वर जाण्यासाठी टाइम किती लागला, टी इज इक्वल टू आपण आत्ताच पाहिलं किती लागलाय 0.9 सेकंद. किती वेळ लागला त्याला 0.9 सेकंद. एवढ्या वेळामध्ये तो वर पोहोचला. म्हणजे आपला त्याला इनिशियल व्हेलॉसिटी माहिती झाली, आपला काढला आपण आताची इनिशियल व्हेलॉसिटी किती होती 9ची. मग आता प्रश्न असा आहे की जर त्याला वर जायला वेळ किती लागतोय 0.9 सेकंद लागतोय, तर तेवढ्या हाईटून परत खाली यायला वेळ किती लागेल 0.9 सेकंद. म्हणजे वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ खाली यायला लागतो. वर जायला जर 9.8 लागत असेल 0.9 सेकंद लागत असेल तर खाली यायला पण 0.9. तर 0.9 वर जायला प्लस 0.9 खाली यायला, तर दोघांचे ॲडिशन किती येणार आहे 1.8 सेकंद. किंवा तुम्ही काय करू शकता, वर जायला 0.9 खाली यायला 0.9, तर म्हणजे 2 × 0.9 केलं तर किती येणार आहे 1.8 सेकंद. म्हणजे वर जायला 0.9 सेकंद, परत खाली यायला तेवढाच वेळ म्हणजे 0.9 सेकंद. दोघांची ॲडिशन केली तर टोटल टाइम किती लागणार आहे 1.8 सेकंद. लक्षात आलं असेल तुम्हाला की एवढा वेळ आपल्याला या ठिकाणी लागत असतो. ठीक आहे, आता पाहूया. या क्वेश्चनमध्ये पहा क्लिअरली होतं, आपल्या इनिशियल व्हेलॉसिटी काढायला सांगितली, आपण तिसरं इक्वेशन वापरलं. नंतर आपलं काय काढायला सांगितलं, टाइम काढायला सांगितलं, आपण पहिलं इक्वेशन वापरलं. तर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. या ठिकाणी हाईट दिली होती म्हणून सेकंड इक्वेशन वापरण्याची गरज पडली नाही आपल्याला. चालेल. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू न्यूटन लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन अ ऑब्जेक्ट ऑफ अ लार्जर मास. करेक्ट आहे का. पहिलं तर बघतो, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन द ऑब्जेक्ट ऑफ अ लार्जर मास. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लार्ज असेल, जास्त असेल, ज्याचा मास जास्त त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त. समजा आता मी आहे, माझं वेट समजा 50 kg मास आहे, तर माझ्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल. आणि दुसरा 1 किलोचा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल. तर सरळ सरळ आहे, ज्या माझं मास 50 किलो असल्यामुळे माझ्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त ॲक्ट होईल. आणि दुसरं 1 kg असल्यामुळे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी ॲक्ट होईल. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ज्याचा मास जास्त असेल त्याच्यावर जास्त ॲक्ट होतो, आणि ज्याचा मास कमी असेल त्याच्यावर कमी ॲक्ट होतो.
आलं लक्षात. तर मग काय क्वेश्चन, मग जर व्हाय डझंट मास ऑफ लार्जर मास ऑब्जेक्ट फॉल डाऊन विथ हायर वेलॉसिटी ॲज कम्पेअर्ड टू द लोअर वेलॉसिटी. म्हणजे जर समजा मी असं केलं, समजा एक मी जास्त मास घेतलं 10 kg वालं आणि दुसरं एक मास घेतलं 1 kg वालं, दोघांना मी सेम हाईटहून जर खाली सोडलं, जर समजा याची फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद असेल, तर याचीही फायनल वेलॉसिटी किती असते 20 मीटर पर सेकंद असते, जर आपण त्यांना सेम हाईटहून सोडलं आणि ए रेजिस्टन्स नसेल तर. म्हणजे ए रेजिस्टन्स नाही आणि 10 किलो आणि 1 किलो दोन्ही ऑब्जेक्टला जर मी वरून खाली सोडलं तर 10 किलोला ऑब्जेक्ट एक ग्राउंडला रीच होईल, सेम हाईटहून आहेत, त्याची स्पीड 20 राहील आणि 1 kg वाला पण त्याची स्पीड किती राहणार आहे 20 राहणार आहे. पण प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणावर जास्त असेल, 10 kg वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे आणि 1 kg वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण याच्यावर फोर्स जरी जास्त असला आणि याच्यावर फोर्स जरी कमी असला तर दोघांनाही ग्राउंडला पोहोचायला जो वेळ लागतो किंवा दोघे ग्राउंडला पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे जी वेलॉसिटी येणार आहे ती वेलॉसिटी कशी असणार आहे, लार्ज मास असो किंवा कमी मास असो, लोअर मास असो, दोघांना कसं लागणार आहे सेम वेलॉसिटी नेतील. दोन्ही वेगवेगळ्या वेलॉसिटी येणार नाही आहेत, म्हणजे लार्जर मास हायर वेलॉसिटी येणार नाही आहे, दोन्ही सारख्याच वेलॉसिटी नेतील. त्याचं कारण काय, आताच पाहिलं आपण त्याचं कारण सरळ सरळ आहे की दोघांना वरती मास कोणाचा जास्त असो किंवा कमी असो, दोघांवरती ॲक्सलरेशन म्हणजेच ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी कशी आहे सेम आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्टचं मास जास्त असेल काय, एखादा ऑब्जेक्टचं मास कमी असेल, ऑब्जेक्टचं मास जास्त असलं काय आणि कमी असलं काय, दोघांवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सारखे ॲक्ट होत असल्यामुळे दोघांना खाली पोहोचायला सारखाच टाईम लागतो जर सारख्या हाईटनं सोडले असतील तर. आणि दुसरी गोष्ट, दोन्ही जेव्हा ग्राउंडला पोहोचतील तर दोघांची स्पीड काय राहणार आहे सेम राहणार आहे. मग मास जास्त असलं तरी त्याची स्पीड तेवढीच असेल, मास कमी असलं तरी स्पीड तेवढीच असेल. कंडिशन आहे की दोघांचं हाईट सारखी असली पाहिजे आणि ए रेजिस्टन्स निग्लेक्टेड असेल तर चालेल. तर थँक्यू हे लेक्चर पाहिल्याबद्दल. आणि त्याचबरोबर लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत. आणि आपल्या ॲप्लिकेशनचं हे स्कॅनर आहे, याला स्कॅन करा आणि याच्या थ्रू तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या नोट्स यूज करू शकता. ह्या आपल्या 10th क्लासच्या नोट्स आहेत, 11th क्लासच्या नोट्स आहेत, 9th क्लासच्या नोट्स आहेत, तुम्ही तुमच्या मित्रांसोबतही शेअर करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासाठी नाहीत, एकदम भारी चांगल्या प्रकारच्या नोट्स आहेत. तर नोट्सचा जर तुम्ही स्टडी केले तुम्हाला आउट ऑफ मार्क यायला कोणीही अडू शकत नाही. चांगला स्कोर आणायचा असेल तर नोट्स वापरा, झेरॉक्स काढता येतील, PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतात, ॲपमध्ये पण सगळं अवेलेबल आहे आणि कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. याच्यासाठी तुम्हाला कुठलाही 1 रुपया देण्याची गरज नाही आहे. तर ठीक आहे, आपण थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.